नागपुर के कलमना इलाके में चोरों ने एक सूने मकान को निशाना बनाते हुए लाखों के माल पर हाथ साफ कर दिया है। आरोपियों ने उस चोरी की घटना को तब अंजाम दिया जब पूरा परिवार एक बीमार बच्चे के इलाज के लिए दूसरे राज्य गया हुआ था। तब पीछे से चोरों ने घर के ताले तोड़कर करीब 43 लाख रुपए की चोरी को अंजाम दिया। पुलिस से मिली जानकारी के अनुसार यह मामला कलमना पुलिस थाना क्षेत्र के अंतर्गत आने वाले भारत नगर का है। यहाँ रहने वाली 23 वर्षीय शिकायतकर्ता आमना मोहम्मद इकबाल का परिवार अपने छोटे भाई के इलाज के लिए मध्य प्रदेश के सेंधवा गया हुआ था। घटना की रात आमना घर पर ताला लगाकर पास ही अपनी दादी के घर पर सोने गई थी। इसी बीच अज्ञात चोरों ने दीवार फांदकर घर के मुख्य दरवाजे का कुंडा तोड़ा और अंदर दाखिल हुए। चोरों ने अलमारी में रखे कीमती सामान पर हाथ साफ किया, जिसमें 15 लाख रुपए कैश, सोने के विभिन्न आभूषण, एक आईफोन और एक दुपहिया वाहन शामिल है। सुबह जब चोरी का पता चला तो इलाके में हड़कंप मच गया। मामले की गंभीरता को देखते हुए कलमना पुलिस ने तुरंत कार्रवाई की है। फिलहाल पुलिस आसपास के सीसीटीवी फुटेज खंगाल रही है और मामले की आगे की जांच कलमना पुलिस कर रही है। कळमना पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आमचा हा एरिया येतो। कळमनाचे पीआई प्रवीण काळे साहेब आहेत, ते पण सुद्धा इथे आले होते। त्यांनी पूर्ण चांगला सहयोग केलेला आहे आणि क्राईम वाले भी रोज येत जात आहेत आणि डॉग स्क्वॉड आणि ते लॅब काय म्हणतात त्याला ते व्हॅनवी आली होती, त्यांचा तपास चालू आहे। 21 तारखेला रात्री ही घटना घडली होती। 21 तारखेनंतर सकाळी आम्हाला माहित पडलं आणि माहित पडल्यानंतर आम्ही सर हे पोलीस लोकांना सर सांगून कॉल करून बोलावून सांगितलं अशी घटना घडली आहे आमच्या घरी, आमच्या नातेवाईकाच्या घरी। माझे जावई लागतात हे, त्यांच्या घरी घटना घडलेली आहे आणि त्यांच्या घरी इतकं मोठं गोल्ड वगैरे आणि कॅश गेलेली आहे। ते आजच आले आणि आत्ताच आलेले आहे। तर त्यांचा एक्झॅक्ट आकडा मी कोणत्याही तुम्हाला शोर मतलब करू शकत नाही, पण 40-45-50 तोळा गोल्ड गेलेला आहे ह्याची मी खात्रीने सांगू शकतो। फक्त कॅश आणि बाकी अजून काही सामग्री आहे ते इंदोर जोड एक कोणतं तरी स्थान आहे, तिथं आयुर्वेदिक डॉक्टर वगैरे त्यांच्याकडे पूर्ण फॅमिली घेऊन गेली होती आणि मुलगी कॉलेज जातो म्हणून ते इथं थांबली होती। ते इथं रात्री थांबली नव्हती मुलगी, ते आपल्या मामाच्या घरी आमच्याकडे थांबलेली होती। 3 से 4 लोक असले पाहिजेत, कारण ते जे लॉकर आहे, कपाट आहे, ते लगभग मला वाटतं 40-50 किलोचा वजन असेल। ते 1-2 माणसं उचलू शकत नाही आणि ते आमची एक्टिवा सुद्धा नवी घेऊन गेलेले आहेत। पोलीस माझं नाव रजाक पटेल आहे। पोलीस प्रशासनाचे आणि आमच्या इकडे डीसीपी कदम साहेब आहेत, त्यांनी बस यांच्याकडे आरोपीच्याकडे थोडंसं यंत्रणा टाईट केली तर होऊ शकते। त्यांच्याकडे चांगले यांचे कोऑर्डिनेशन असतात, म्हणजे तपास केला तर लवकरात लवकर आरोपी मिळू शकतात आणि साहेब चांगल्या प्रकारे काम करून राहिले हे आम्ही सांगू शकतो। अन्याय हे शिक्षक कॉलनी भरतवाडा रोड म्हणतात त्याला, बस इतकंच आहे। भारतनगर कळमना पोलीस स्टेशनच्या अंतर्गतच येतो।